लाल लाल कुंकू कपाली तुझ्या कपाली दिसतय छान गो. विरार गावचे जीवदानी तू आम्हा भक्तांची शान हो. तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय विरारला जीवदानी मातेच्या दर्शनाला. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे तुमच्या भावाला भवानी किती प्रसन्न आहे, बरोबर. तर मी आज आलोय विरारच्या जीवदानीला, विरारच्या जीवदानीच्या दरबारामध्ये तिचं दर्शन घ्यायला. तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. या ब्लॉग मध्ये तुम्हाला विरारची जीवदानीच्या मंदिराच्या किती पायऱ्या आहेत, त्याच्यानंतर विरारच्या मंदिराला, जीवदानीच्या मंदिराला कसं यायचं, हे सगळं मी सांगणार आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि हा आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओके, चला तर मग आपण निघूया. तर मित्रांनो, हा आहे जीवदानी देवीचं संस्थान. म्हणजे हिकडनं पहिली पायरी सुरू होते. तर मला असं ऐकायला आलं की टोटल 1350 पायऱ्या आहेत. ती वरती बघा जीवदानी मातेचं मंदिर. विरारच्या जीवदानीचा फोटो. हे वरती हे जी गाभाऱ्यामध्ये देवीची इकडे लाईव्ह शूट दाखवली गेली आहे. मित्रांनो, आता मी पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे. आता 20 पायऱ्या चढून झाल्या. बघूया आता किती वरती पायऱ्या आहेत त्या. तुम्ही हा माझा ब्लॉग पूर्ण बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या वस्तू आणि चांगल्या चांगल्या गोष्टी तसेच देवीबद्दल माहिती तुम्हाला बघायला मिळेल. तर भावानं दम लागला तर जरा आराम करतो. 350 पायऱ्यावरच थकलो आम्ही. अजून 1300 पायऱ्या जायच्या आहेत. हो, हळू हळू जाऊ. माताचा बोलावा आलाय. आतीच्या दरबारामध्ये तर आपल्याला जायचंच आहे दर्शनाला. चला. कपूरला कपूर. येतो ना, हा जीवदानी मंदिराला जायला जुना रस्ता आहे आणि आपण ज्या रस्त्याने जातो ना तो नवीन रस्ता आहे. जसं आपण खालून चालून वरती येतो ना 700 पायऱ्यावर, 700 पायऱ्याच्या नंतर ना आपल्याला एक दत्तांचं मंदिर लागतं 700 पायऱ्याच्या नंतर. ओके, तर 700 पायऱ्याच्या नंतर एक दत्तांचं मंदिर लागतं. तिकडे आता आम्ही लोक बसलो आहे. खूप दम लागला आहे चालत जायला. तसे आम्ही 700 पायऱ्या आलो, अजून आम्हाला 750 पायऱ्यावरती जायचं आहे. भावाची मन्नत, भावाचा नवस भाऊ कंप्लीट करतोय. ढोपरावर चालत येतोय. भाऊ पाणी बिणी घेऊ काय? पाणी बिणी लू, पाणी वगैरे लू.
तर आम्ही पिंटू भाऊ पुष्प भंडार याच्याकडनं नारळ वगैरे घेतो आहे. आरतीची सामान आणि ओटीचं सामान ह्याच्याकडनं घेतो. तर तुम्हाला पण जर ओटी बिटीचं सामान घ्यायचं असेल तर ह्याच्याकडनं घ्या. भाऊ चांगला आहे, भाऊ तुम्हाला स्वस्तामध्ये पण करून देईल. आम्ही आता इथे ओटीचं सामान घ्यायला आलो आहे. अगरबत्ती प्रसाद फुल आहे का अंकल? ओटीचं सामान घ्यायला आलो आहे. 20 रुपये में 20 रुपये में दुसरे ओटी आम्ही सीना बाप्पा पुष्पा भंडार ह्याच्याकडनं घेतले आहे. कारण ह्याच्याकडे जशी पाहिजे तशी ओटी नव्हती. दुकानामध्ये गेली त्याकडे. तुमचा भाव कसा ब्रँडेड सगळं ब्रँडेड घेतो. तर आमची आता ओटी घेऊन झाले. बघूया आता देवी आपल्याला पुढे आपल्या आयुष्यामध्ये असंच यश देत राहो. हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना. सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर. पण सुरुवात माझ्यापासून कर. चला सुरुवात झाली. मंदिर आलं आहे. मंदिराकडील मार्ग. हो ना, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपल्याला वरती येताना एकदम थकवा जाणवत होता, पायऱ्या चढत होतो तेव्हा. आता देवीच्या मंदिरात पोचलो आहे तर पूर्ण थकवा निघून गेला आहे. मन एकदम प्रसन्न झालं आहे. जी शक्ती असते देवीला कधी भेटतो असं झालं की अशी एखाद्या शक्तीपीठावर आल्यावर आपल्यातली सगळी निगेटिव्ह शक्ती निघून जाते. मन प्रसन्न होतं एकदम. ओके. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. फायनली मी मंदिराच्या गाभाऱ्यात पोचलो आहे. तुम्हाला सर्वांना आई माता जीवदानीचं दर्शन करून घ्या सर्वांनी. बघता बघता पण कधी जीवदानीला पूर्ण समजण्यात नाही.
जीवदानी मातेच्या मंदिराच्या वरती म्हणजे वरती मंदिराच्या वरती महाकाली देवीचं मंदिर आहे. ते महाकाली मंदिर आहे. महाकाली मंदिराच्याच बाजूला बरोबर काल भैरवचं मंदिर आहे. श्री काल भैरव म्हणजे इथे ठरवतात जर त्याचे पैसे चिटकले त्याची मनातली इच्छा कंप्लीट होते. तर हे भाऊ इकडे पैसे चिटकवत आहे. बघूया त्यांच्या मनातली इच्छा कंप्लीट होते की नाही. हा जीवदानी मंदिराच्या पाठचा भाग आहे. त्याच्या खाली गाभाऱ्यामध्ये आपली जीवदानी आई आपल्या भक्तांच्या दर्शन देण्यासाठी बसलेली आहे. तर मी या मंदिराच्या बाहेर वरच्या साईडला आलो. जीवदानी आईची जी बहीण बोलतात ती बारोडा देवी, तिचं एक मंदिर आपल्या होडपला डॅमवर आहे. दुसरं मंदिर जीवदानी मातेच्या वरती, जे जीवदानी मातेच्या मंदिराच्या वरती बारोडा मातेचं मंदिर आहे. त्या देवीला जीवदानी मातेची बहीण असं बोलतात. जीवदानी गड्यावरून आपला विरार. बघा विरार थोडंसं वाटतं आपल्याला.